3 दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरलेलं होतं। गेल्या 3 दिवसांच्या पोलीस तपासामध्ये कोणताही सुगावा लागल्याचं दिसत नाहीये। मंगळवारी जेव्हा कुंभार गल्लीमधील शिंदे नाईक नगरमध्ये राहणाऱ्या जगताप कुटुंबातील लखन जगताप तसेच सुरेखा जगताप यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्यावेळी परिसरातील सीसीटीव्ही हे बंद करण्यात आलेले होते। त्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित होती का काय असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे। हत्येच्या दिवशीचा नेमका घटनाक्रम काय होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। लखन जगताप हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा तरुण, तर लखनचे वडील अगदी भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत। कुणाशीही वैर नाही, कुणाशीही भांडण तंटा नसलेलं हे कुटुंब। मात्र जेव्हा मंगळवारी 9:30 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये घुसून लखन आणि त्याची आई सुरेखा जगताप यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्यावेळी संपूर्ण परिसर हा हादरून गेलेला होता। ही हत्या नेमकी का झाली, कशासाठी झाली असाच प्रश्न सर्वांना पडलेला होता। नेमकी हीच बाब पोलिसांच्या तपासामध्ये सध्या अडथळा ठरते। जगताप कुटुंबियांचं कोणाशीही वैर नव्हतं, मग इतकं मोठं हत्याकांड कसं काय घडलं याचेच धागेदोरे सध्या पोलिसांना लागत नाहीयेत। जगताप कुटुंबीय राहतो तो परिसर म्हणजे शिंदे नाईक नगरमधील हा एरिया हा अगदी कमी लोकसंख्येचा परिसर आहे। या परिसराच्या एका बाजूला रेल्वे ट्रॅक तर दुसऱ्या बाजूला भीमा नदी आहे। त्यामुळे आरोपींनी लखन तसेच सुरेखा जगताप यांची हत्या केल्यानंतर त्यांना पळून जाता आलं। तसेच या परिसरामधील सीसीटीव्ही नेमकं हे हत्याकांड घडायच्या पूर्वीच बंद झाल्याचा आरोप लखन जगताप यांच्या बहिणीने केलाय। या हत्याकांडाच्या दिवशी भर दुपारी काही अज्ञात व्यक्तींनी लखन जगताप यांच्या घरामध्ये घुसून लखन जगताप यांची आई सुरेखा जगताप यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। संध्याकाळी तुझा मुलगा आल्यावर तुला आणि तुझ्या मुलांना दोघांनाही खल्लास करतो अशी धमकी दुपारी काही व्यक्तींनी सुरेखा जगताप यांना दिल्याची माहिती मयत लखन जगताप यांच्या भावाने दिली आहे। नेमकं हत्येच्या वेळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणं, परिसरातील नागरिकांकडून कोणतीही माहिती पोलिसांना न मिळणं आणि हत्याकांडाच्या दिवशी जगताप कुटुंबियांना दिलेली धमकी, त्यामुळे हे दुहेरी हत्याकांड प्री प्लॅन करून आखलं गेल्याचं सध्या बोललं जाते। पाहुयात लखनची बहीण तसेच लखनच्या भावाची या हत्याकांडाबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया आहे। शेजारची एवढी टोचून विचारा की तुम्ही का तुम्ही विचारा नाही, भांडणं मोठी जाती, लोकसंख्या भरपूर होती इथं, का तुम्ही आला नाही विचारायला, त्यांना विचारलं नाही टोचून की बाबा भांडणं कुणाची लागली, कोण होतं इथं बघायला, काय झालं शेजाऱ्यांनी सांगायला पाहिजे। तुम्ही कॅमेरा का बंद केले इथले, तुम्हाला दिसत होता कॅमेरा, तुम्ही कॅमेरा का बंद केले? त्याच टायमाला बरोबर 8 वाजता तुम्ही कॅमेरा बंद केले। तुम्ही ठसून विचारू शकत नाही तिथं जाऊन का तुम्ही कॅमेरे बंद केले? ते दुपारी मम्मीला मुलगा आला की मारणार हे सांगून गेले, पण कोणच इथं सांग नाही की कोण आलतं। त्यांना पण भीती म्हणजे हे दडपण केलेलं आहे त्यांचं, म्हणजे प्रेशर घातलेलं आहे, सांगू नका आम्ही मारून टाकेल असं पण होऊ शकतं।